खरंच खूपच सुंदर आहे ही साडी. याला याला काय म्हणतात माहितीये का? काखेत कळसा आणि आणि काय असतं? हा, गावाला वळसा. मस्त आहे हा. खूप सुंदर साडी आहे. वहिनींनी दिशासाठी निवडलेली, अस्सल सोन्याची जर असलेली आणि किर्लोस्कर घराण्यातल्या सुनेसाठी त्या शोरूम मधली बेस्ट निवडलेली साडी आहे ही. ती तू तू विकत घेतलीस? ऐक ना, तुझा बाप आमच्या घरी ड्रायव्हरचं काम करतो. आणि तू ही 28,000ची साडी घेतलीस. कशी ग, कशी? सांग ना मला, सांग कशी? हं? ही 28,000 नाही, 5,000ची साडी आहे. ते 80% का काहीतरी डिस्काउंट होतं. 80% डिस्काउंट. वा वा वा, मस्त ग. आता याच डिस्काउंट मध्ये तुला कशी खानाखाली खायला लावते ना, ते बघ. चल, वहिनींना बघू दे तुझी साडी. नाही ग, तू जर इतकी सुंदर साडी नेसलीयस तर ती दिसायला पाहिजे ना किती सुंदर आहे. ॲप्रन काढ, काढ. निघत नाहीये का? ठेव घडी करून. मॅडम, गेस्टची लिस्ट आहे, एकदा चेक करा. हा सूर्य आणि हा काय होतं नाव ते? काय विसरले मी. काय ग? जयेंद्रथ. हा, माहितीये तुला. असू दे असू दे. तर मी ना पुराव्यानिशीच बोलते नेहमी. वहिनी, मी तुम्हाला 1000 वेळेला सांगितले की या नोकर माणसांना अजिबात डोक्यावर चढवून ठेवू नका. पण नाही, तुम्ही नाही ऐकलं माझं कधीच. तुम्हाला ना, मी जेव्हा बोलत असते तेव्हा माझंच तोंड दिसतं. आता बघा बघा हिचं धाडस. तुम्हाला ही साडी आठवतेय का? म्हणजे ती बघा, ती शोरूम मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली साडी, जिला अस्सल सोन्याची जर होती, ती ही साडी. आठवलं? ती हिने नेसलीये, जी साडी तुम्ही तुमच्या सुनेसाठी म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करांनी त्यांच्या सुनेसाठी बाजूला काढून ठेवायला सांगितलेली, ती हिने नेसली. हे यांचे संस्कार. हिचा बाप आणि ही मिळून अजून या बंगल्यात काय काय घोळ घालणार आहेत ना, हे बघूया आता आपण. मी विचारलं हा हिला, ही साडी तुझ्याकडे कुठून आली? तर मला म्हणते 5,000ला घेतलीये माझ्या बापानं. 28,000ची साडी 5,000ला. कसं? मज्जा आहे म्हणजे. हा, माझ्या पानं नाही घेतली ही साडी. आदित्य सरांनी घेतली.
आदित्य सरच म्हणले माझ्या बाला की पारूच्या लग्नासाठी जी साडी आवडल ती निवडा. बर 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 म्हणजे वहिनींना ही साडी आवडली हे तू बघितलं असणार. वहिनी कळतंय का, ही काल त्या शोरूम मध्ये आली, तिथे तिने बघितलं की तीच साडी तुम्हाला आवडलीये. मग हिच्या बापानी आपल्या आपल्या भोळ्या बिचाऱ्या आदित्यला सांगितलं हिच्या लग्नासाठी एखादी साडी घेऊन दे. पण आपला आदित्य किती बिचारा, तो म्हणाला असेल घे बुवा साडी, म्हणून हिने इतक्या महागाची साडी घ्यायची. आणि याच गोष्टीचा हिने फायदा घेतला. बरोबर ना? ही साडी अहिल्यादेवी किर्लोस्करांनी किर्लोस्कर घराण्यातल्या सुनेसाठी घेतली होती, बाजूला ठेवायला सांगितली होती. कळतंय? आणि काय काय इकडे बघ, तुला कळतंय का 28,000ची साडी घेताना तुला काहीच वाटलं नाही? तुझ्या बापाचा पगार किती आहे ग? आदित्य म्हणालाच असता की नका घेऊ साडी, तर ही एवढी महागडी साडी जमलं असतं घ्यायला? लायकी आहे का तुझी? परवडलं असतं तुला? बोट दिलं म्हणून हात पकडायला जायचं नाही. ते काय नाही हा. हिनी आणि तिच्या बापानी आपल्या आपल्या भोळ्या भाबड्या आदित्यचा फायदा घेतलाय. बस. ही साडी आदित्यने घेऊन दिली आहे, यापुढे कोणीही काहीही बोलणार नाही. वहिनी, दिशासाठी आपण अजून सुंदर, अजून महागडी साडी घेऊ. लायकी आहे तुझी ही अशी 28,000ची साडी नेसायची? आणि काय किती 80% डिस्काउंट दिला तुला? तुझ्या बापाचं शोरूम वाटलं का तुला ते? हा, मी एवढ्या गावभर खरेदी करत असते, मला नाही दिला कोणी 80% डिस्काउंट? बाळा, दामिनी मॅडमच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, दुर्लक्ष कर, मनाला लावून घेऊ नकोस. आणि किंमत महत्वाची नाहीये बाळा. आदित्य सरांनी हे गिफ्ट तुला खूप मनापासून दिलंय, त्याला महत्व आहे की नाही? सावित्री आत्या, ही साडी 5,000ची नाही तर 28,000ची आहे. पारू, आज अजून एक 2-4 गोष्टी आणून इथं ठेवल्या म्हणजे समजा कसं भरल्यासारखं वाटेल, नाही का नाही? पारू, ए पारू, पारू. हा बा. हे बघ, तुझ्यासाठी रुखवत मांडलाय. चांगलंय. ए भाई, काय झालं? नाही म्हणजे तोंड का असं पडलंय? कुठं काय बा, काय बी नाही झालं.
मला माहिती आहे तू आमच्यापासून लांब जाणार, आम्हाला पण वाईट वाटतंय, पण रीत आहे ना, तू आमची अजिबात काळजी करू नकोस. तू तुझा संसार सुखानं कर. नाही म्हणजे मी तुला विचारायला पाहिजे होतं, खरंच तू मनापासून या लग्नाला तयार आहेस ना? काय आहे, आतापर्यंत मी तुझा होकार गृहीत धरूनच चाललो होतो. नाही आताच येळ आहे, काय असेल ते सांग. वा, काय बी काय बोलतोयस तू? भारत, तू खुश तर मी खुश. तुझं काय आणि माझं काय, जे काय बी हाय ना ते आपलं हाय. अरे वा, मोठी झाली माझी पोर. इतक्या वर्षात नोकरी पायी मी तुझ्याकरता काहीच करू शकलो नाही. तुझी आई लवकर गेली, मी बाप असून माझा तुला काहीच उपयोग नाही झाला. त्याच्याकरता मला माफ कर. वा, काय बोलतोयस तू? यापुढे एक शब्द बी काढायचं नाही हा? बा तू नाही म्हणत असशील ना तर मी नाही करत ही लगीन. हा, तू आताच त्यांना फोन करायला सांगून टाक. कर, फोन कर. अगं वेडी आहेस का तू? असं कसं करता येईल? अगं तुझ्या नशिबानं चांगला नवरा मिळालाय, स्थळ असं चालत दाराशी आलंय, म्हणजे देवाची हीच मर्जी असेल का नाही? हा, खरंच दुबईला जाणार आहे? खरंच खोटं काय? खरंच म्हणतोय ना तो मुलगा. सज्जन आहे, खोटं कशाला बोलल? पण आता फक्त 15-1 दिवस राहिलेत. माझं पिल्लू माझ्या घरट्यातनं दुबईला उडून जाणार असं भुरकं. असून सुद्धा माझ्यासोबत खेळायची नाही, आणि आता दुबईला गेल्यावर तर काय मी एकटाच. अरे तू कशामुळे एकटा राहशील? मी आहे ना तुझ्या बरोबर, आपण दोघं खेळू. अजून हाडं चांगली मजबूत आहेत, मी खेळीन तुझ्या बरोबर. जाऊ दे, तुझ्या ताईडीला तिच्या नवऱ्याच्या घरी जाऊ दे. नाही, का असं करूयात? आपण तुझं लग्नच लावूयात. नाही रे, नाही, तुझं लग्न नाही, माझ्या पारूचं लग्न. सावित्री, या आपल्या लॉकरच्या चाव्या घे आणि पाडव्यासाठी आपली पारंपरिक चांदीची भांडी त्यातून काढून घे. पहिल्या आता झाली एखादी चूक, पण त्यामुळे त्या स्टाफला नोकरीवरून नको काढायला सांगूस. काय घरात शुभ कार्य आहे, उगाच कोणाची नाराजी नको घ्यायला. दादासाहेब, अहो सगळ्यात सुंदर आणि लाखात एक अशी साडी दिशासाठी वहिनीने सिलेक्ट केली होती, पण आता नसतंच ना एखाद्याच्या नशिबात, तर आपण काय करणार? पण मी सांगते, अशी साडी मी पहिल्यांदाच. बास, साडीचा विषय संपला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि दिशा, साडीसाठी खरंच आय एम व्हेरी सॉरी. आंटी, अगं असू दे. हे बघा, तुम्ही सॉरी नका म्हणू. मी या घराची सून होतीये, यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी कोणतीच नाहीये. आंटी, प्रीत कुठे आहे? आहे, आत आहे. त्याला प्लीज बोलवाल का?
सावित्री, काय ग पण तू एवढी खुश कशी काय? ऍक्च्युली अंकल, आमच्या एंगेजमेंटसाठी मी काही रिंग्सच्या डिझाईन सिलेक्ट करून ठेवल्यात, पण मला त्याचा एक्झॅक्ट चॉईस नाही ना माहीत, म्हणून मग मी विचार केला की त्याला विचारून फायनल करेन. त्यामुळे आंटी, तो येईपर्यंत मी तुम्हाला दाखव. अरे हा बघ, आलाच प्रीतम, ये. ये. प्रीत, मी ना आपल्या एंगेजमेंटसाठी तुझ्यासाठी काही रिंगच्या डिझाईन सिलेक्ट केल्या, त्यातली प्लीज एक चूज कर ना. मला ना ही आवडली. मला ही आवडली. तुला माहितीये, मला पण हीच आवडलेली, पण मी फक्त चेक करत होते की तुझी चॉईस आणि माझी चॉईस मॅच होते का. पण किती सेम आहे आमची चॉईस. नाईस. चला येतो मी. ए प्रीत प्रीत प्रीत, ॲक्च्युली आय एम सो सॉरी. तुम्ही गैरसमज नका करून घेऊ, पण आम्ही आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करतोय. त्याचं फर्स्ट इन्व्हिटेशन मला प्रीतमला द्यायचंय, विथ ऑल युअर परमिशन. प्रीत, कसली मुलगी आहे ही? रंग बदलू, सरड्याला पण लाजवेल. प्रीतू, प्रीतम, प्रीत, नॉटी. प्रीतम, आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायला चाललो. त्याचंच हे पहिलं स्टेपला काय म्हणतात? पाऊल. येस, पाऊल. पाऊल. त्याचंच हे पहिलं पाऊल. विल यू प्लीज ऍक्सेप्ट दिस? प्रीतम किर्लोस्कर, माझ्याशी लग्न करशील प्लीज? मला आयुष्यभर तुझी बायको होऊन तुझ्या सोबत जगायचंय. रितू, घे ना. आंटी, नाही सॉरी, सासू मॉम. झालं? काय ग, तुला भूक नाही लागली? ऍक्च्युली माझा आनंदाने इतकं पोट भरलंय की मला काही भूकच लागत नाहीये. अँड दी अवॉर्ड गोज टू ही फेक दिशा. किती नाटकी आहे. दित्य सर, हां साडी. पारू, काय झालं? साडी का परत देतेस? साडी डिफेक्टिव्ह आहे का तुला आवडली नाही? बदलायची आहे? पारू, इकडे बघ. पारू, इकडे बघ. काय झालं मला सांग. काही प्रॉब्लेम आहे का? बोल माझ्याशी. खोटं बोललात तुम्ही. हे खोटं?
काय खोटं बोललो मी? ती साडी 5 नाही 28,000ची आहे. त्यांची स्कीम फिम डिस्काउंट काय बी नव्हतं त्याच्यावर. आदित्य सर, खोटं बोलणं पाप असतं. मी कधी बी खोटं बोलत नाही. तुम्ही माझ्याशी खोटं बोलून मला ही साडी दिली. मला नको ही साडी. ठेवा तुमच्याकडेच. अरे ती पारू, तिला कसं कळलं ही साडी 28,000ची आहे ते?